श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 4 राशीच्या जातकांना रविदेव जेव्हा तूळ राशीमध्ये प्रवेश करतील, अर्थात 17 ऑक्टोबरला तूळ राशीमध्ये रविदेव जाणार आहेत पुढील 1 महिन्यासाठी, म्हणजे 16 नोव्हेंबरपर्यंत. मग या दरम्यान तुमच्या जीवनामध्ये कोणत्या शुभ अशुभ गोष्टी घडणार आहेत? रविदेवांची साथ सोबत तुम्हाला लाभणार आहे का? रविदेवांची कोणती उपासना केल्याने तुम्हाला रविदेवांचं बळ प्राप्त होणार आहे? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी आणि या संदर्भातील माहिती संपूर्णपणे विश्लेषण करण्यासाठी आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ केलेला आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. तुमची धनुरास आहे. आपण राशीचक्रातील 9वी रास म्हणून ओळखली जाणारी धनुरास या राशीला रविदेव काय फळ देणार आहे, कोणत्या स्थानात येऊन फळ देणार आहे, याची माहिती सुरुवातीला घेऊयात. धनुराशीची पत्रिका आपण मांडलेली आहे आणि त्याप्रमाणे रविदेव तूळ राशीत अर्थात तुमच्या लाभस्थानात येणार आहेत. तूळ राशीत रविदेव हे नीच राशीत जातात. रविदेवांची उच्च रास मेष आहे आणि नीच रास तूळ आहे. तूळ राशीत जेव्हा रविदेव जातात तेव्हा तुम्हाला थोड्याशा आरोग्याच्या तक्रारी निर्माण करून देतात. मणक्याचे विकार, पाय दुखणं, पोट दुखणं हे आजारसुद्धा निर्माण करून देतात. त्याचबरोबर यात्रा योग आणतात, परंतु यात्रेमध्ये काहीतरी गोष्टी विसरणं, हरवणं किंवा आपणच ठेवलेली वस्तू आपल्याच लवकर लक्षात न येणं, विस्मरण होणं अशाही गोष्टी तुम्हाला या महिनाभराच्या कालावधीमध्ये जाणवू शकतात. लाभस्थानावरनं काय काय पाहिलं जातं याकडे जाऊयात. तर सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणून मानलं जाणारं त्रिकोणस्थान आणि शुभस्थान म्हणून ओळखलं जाणारं 11वं घर यालाच लाभस्थान असं म्हणतात. या स्थानावरनं आपण आर्थिक प्रगती कधी होईल, तुम्हाला उद्योग व्यवसायातनं येणारा पैसा स्थिर होईल का, लक्ष्मी प्राप्तीचे योग कसे आहेत, ही सर्व माहिती घेत असतो. त्याचबरोबर शेती किंवा बागायत जमीन या संदर्भातील खरेदी विक्रीचे व्यवसाय किंवा शेती हा व्यवसाय जर तुमचा प्रामुख्याने असेल तर तो स्थिर होईल का, हेही पाहिलं जातं. या व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभप्राप्ती आहे का, हेही पाहिलं जातं. मग अशा महत्त्वपूर्ण स्थानाची माहिती आपण आज घेत आहोत आणि या स्थानामध्ये रविदेव तूळ राशीचे अर्थात नीच राशीचे असल्यावरती काय फळ मिळणार आहे हेही जाणून घेत आहोत. आर्थिक भरभराट किंवा लाभप्राप्ती तुम्हाला 16 नोव्हेंबरपर्यंत मध्यम स्वरूपात राहणार आहे. 16 ऑक्टोबर नंतर 16 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून स्थिरता प्राप्त होण्यासाठी थोड्याशा अडचणी येऊ शकतात. पैसा येईल परंतु तो स्थिर होणार नाही, खर्च होण्याचे योग संभवतील. मग या सगळ्या दुष्परिणामातनं बाहेर पडण्यासाठी रविदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण विशिष्ट उपाय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं अशुभ फळे आपण कोणती देणार आहेत हे सर्वात पहिल्यांदा पाहिलं. आता शुभतेकडे जाऊयात. रविदेव जरी तूळ राशीतनं नीच राशीतनं जरी गोचर करणार असतील तरीसुद्धा त्यांची शुभ दृष्टी, सप्तम दृष्टी तुमच्या पंचमस्थानावर येत आहे. मग हे पंचमस्थान किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहीतच आहे. पंचमस्थानावरनं आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या गोष्टींचा विचार करत असतो. रविदेव जेव्हा त्यांची सप्तम दृष्टी या 5व्या घरावर देतील त्यावेळेस तुम्हाला काय लाभ होणार आहे आणि कोणतं शुभ सगळ्यात महत्त्वपूर्ण फळ प्राप्त होणार आहे ते समजून घेत आहोत. तुमचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी काही ज्या अडचणी येत होत्या किंवा ते संघर्षाने शिक्षण पूर्ण होत होतं किंवा जीवनामध्ये आर्थिक अडचणींमुळे तुम्हाला एखादं शिक्षण घेताना थांबावं लागलं, एखादा वर्षभर तुम्ही थांबला आहात, आर्थिक नियोजन तुम्हाला शिक्षणासाठी होत नाही आहे, मग या सगळ्याच अडचणी कमी होण्याचा कालावधीसुद्धा हा 1 महिना होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला शिक्षण घेताना अभ्यासाची आवड निर्माण होणं, अभ्यास केलेला स्मरणात राहणं आणि त्यावरनं तुम्ही नक्कीच यशस्वी होणं असे शुभयोगसुद्धा रविदेव सप्तम दृष्टी पंचमस्थानावर दिल्यावर येणार आहे. याबरोबरच तुम्हाला संतान सौख्यासाठी आणि संतती इच्छुक दाम्पत्यांना संतती प्राप्तीसाठीचे योगसुद्धा आता अतिशय उत्तम प्रकारचे सुरू होत आहेत.
यानंतर रविदेव जेव्हा पंचमस्थानावर दृष्टी टाकतील त्यावेळेस तुम्हाला प्रेम प्रणयासंदर्भात सुद्धा विचार केला असता तुमचा प्रियकर किंवा प्रियसी यांच्यासोबत तुम्ही जे काही गेल्या महिनाभरामध्ये तुम्हाला प्रेमसंबंधामध्ये अडचणी येत होत्या, तुमच्या दोघांमध्ये मतवैचारिकता मतभिन्नता निर्माण झाली होती, तर तीही दूर होऊ शकते. म्हणजे हेही एक शुभ फळ तुम्हाला प्राप्त करून देतील. अशा प्रकारे धनुराशीच्या जातकांना शुभ फळे रविदेव देणार आहेत. आता अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि शुभ फळांची तीव्रता वाढवण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे ते समजून घेऊयात. रविदेवांचा उपासनेमध्ये सर्वात महत्त्वाची रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे आरोग्यवृद्धीसाठी. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती यश शिक्षण प्राप्तीसाठी याचा उपयोग होणार आहे. आणि यासोबतच रविदेवांचा जप करायचा आहे. रविदेवांना रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. हेही तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. मग ही उपासना धनुराशीच्या जातकांनी संपूर्ण महिनाभर करायची आहे. राशीचक्रातील पुढील रास 10वी रास म्हणजेच मकर रास. मकर राशीकडे वळूयात. मकर राशीच्या जातकांना रविदेव कोणते शुभ अशुभ फळ देणार आहे हे समजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं शुभ फळ कोणतं ते आधी समजून घेऊयात. रविदेव तुमच्या कर्मस्थानामधनं तूळ राशीमधून गोचर करणार आहेत. रविदेवांची नीच रास जरी असली तरी तुमच्या कर्मस्थानामध्ये रविदेव येणार आहेत. त्यामुळे जे आळस नैराश्य येऊन तुम्ही कामाला धीमी गती चालू केली होती, कोणतेही काम मध्यम स्वरूपात हळुवारपणे करत होता, त्या कामाला गती प्राप्त करून देते. याचबरोबर रविदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर येत आहे, म्हणजेच तुमच्या कुटुंब स्थानावर येत आहे. तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांशी तुमचे काही वाद कलह संघर्ष किंवा त्यांच्या आरोग्याविषयी काही चिंता काळजी तुम्हाला सातत्याने महिनाभर होती, तर या तक्रारीसुद्धा कमी करून देतील. हा महिना तुम्हाला अतिशय उत्तम सौख्याचा म्हणता येईल. वाहन वास्तूचं सौख्य त्यासोबतच तुम्हाला मातृसौख्य आणि कुटुंब सौख्य प्राप्त करून देण्यासाठी रविदेव तुम्हाला तूळ राशीमधनं शुभ फळ प्राप्त करून देतील. परंतु आता आपण अशुभ परिणाम कोणते देणार आहे हे समजून घेऊयात. उद्योग व्यवसायाला गती प्राप्त होईल, परंतु तुमच्याकडनं त्या कामाला टाळाटाळ होऊ शकते. महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणं किंवा विस्मरण होणं किंवा पाठीचा मणका किंवा त्या संदर्भातील विकार उद्भवणं. तुम्हाला जर BP शुगर सारखे आजार असतील तर त्या आजारांना तीव्रता थोडीशी वाढणं असे काही अशुभ परिणामसुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. मेडिटेशन करणं व्यायाम करणं या गोष्टी सांभाळायच्या आहेत. आणि त्याचबरोबर रविदेवांचा जप करायचा आहे. रविदेवांचा रीम आदित्याय नमः हा जप तुम्ही रोज 27 वेळा केला तर नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीतनं मार्ग निघू शकेल. रामरक्षा स्तोत्र रोज एकदा पठण करायचं आहे. त्यामुळे सुद्धा तुमचं आरोग्य वृद्धिंगत होईल. कामामधील अपयश अडचणी कमी होतील. तर हा उपाय झाला मकर राशीच्या जातकांसाठी. आता आपण राशीचक्रातील 11वी रास म्हणून ओळखली जाणारी कुंभ रास यांच्याकडे वळूयात. कुंभ राशीच्या जातकांना सध्या शनी महाराजांच्या कृपाछत्र छायेखालनं तुम्ही जात आहात. 7.5 कालावधीमधनं जात आहात. आणि त्यात भर म्हणजे तुम्हाला आता रविदेव तूळ राशीमध्ये येणार आहे. सर्वात प्रथम मी अशुभ फळ कोणतं प्राप्त होणार आहे हे सांगत आहे. कारण शुभ फळांची तीव्रता वाढवण्यासाठी अशुभ फळांची तीव्रता कमी करण्यासाठी शनी महाराजांची मारुतीरायाची उपासना तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायची आहे. अशुभ फळ प्राप्त होणार आहे ते म्हणजे रविदेव तुमच्या राशी पत्रिकेतील भाग्यस्थानात येणार आहे. ज्यांना नवीनच नोकरी शोधत आहेत, नोकरी अजून त्यांना प्राप्त नाही किंवा व्यवसाय त्यांचा सेटल झालेला नाही आहे, नियमित तो व्यवसाय सुरू नाही आहे, तर अशा जातकांना मात्र हा महिना थोडासा संघर्षाचा जाणार आहे. तर याचं कारण म्हणजे करिअर स्थानामध्ये भाग्यस्थानामध्ये रविदेव येत आहेत तूळ राशीमधनं गोचर करत. तूळ रास ही शनिदेवांची उच्च रास आहे, परंतु रविदेवांची ती नीच रास आहे. रविदेव या स्थानात आले की अशुभ परिणाम थोडेसे जास्त प्रमाणात देत असतात. व तुम्हाला ते जास्त प्राप्त होऊ नये, त्यांचा त्रास होऊ नये, भाग्योदय उत्तम व्हावा, कामं सुरळीत व्हावीत,
करिअरला कुठल्याही प्रकारच्या अडचणी न येता नोकरी लवकरात लवकर प्राप्त व्हावी यासाठी उपाय करायचा आहे, तो म्हणजे हनुमान चालीसा पठण करायचं आहे आणि त्याचसोबत रविदेवांचा जप करायचा आहे. नवग्रह मंत्रातील रविदेवांचा जप 108 वेळा करायचा आहे आणि त्याचबरोबर रामाची किंवा दत्त महाराजांची उपासना संपूर्ण महिनाभर करायची आहे. यामुळे नक्कीच अशुभ फळे तुम्हाला कमी प्रमाणात प्राप्त होतील आणि शुभ फळे मोठ्या प्रमाणात प्राप्त होण्यास फायदा होऊ शकेल. आता राशीचक्रातील पुढील रास मीन रास म्हणून ओळखली जाणारी 12वी रास यांच्याकडे वळूयात. मीन राशीच्या जातकांना रविदेव कोणते शुभ फळ देणार आहे ते सर्वात प्रथम समजून घेऊयात. रविदेव आलेले आहेत तुमच्या अष्टम स्थानामध्ये. अष्टम स्थान हे त्रिकळ भाव, अशुभ भाव म्हणून ओळखलं जातं आणि या स्थानामध्ये जेव्हा रविदेव तूळ राशीतून म्हणजेच नीच राशीतून गोचर करतील तेव्हा थोडेसे अशुभ परिणाम जाणवतील. तुम्ही कार किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर चालवत असाल तर थोडंसं गतीवर नियंत्रण ठेवा, म्हणजेच तुम्हाला त्यामधनं दुर्घटनेची शक्यता कमी होईल. याचबरोबर अचानक लाभप्राप्तीमध्ये अडचणी निर्माण करून देतील. एखादं महत्त्वपूर्ण काम कोर्टासंदर्भातलं जे रखडलेलं होतं, अपूर्ण होतं आणि त्या कामासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय तर त्या कामामध्ये सुद्धा अपयश निर्माण करून देतील. हे एक सगळ्यात महत्त्वाचं अशुभ फळ तुम्हाला रविदेव अष्टमस्थानात आल्यामुळे प्राप्त होणार आहे. मग हे अशुभ फळ प्राप्त होऊ नये, शुभ फळे मोठ्या प्रमाणात प्राप्त व्हावेत यासाठी उपाय मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. आता आपण रविदेवांची तूळ राशीतली शुभ फळे कोणती प्राप्त करून देणार आहेत हेही समजून घेऊयात. रविदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या धनस्थानावर येत आहे. वडिलोपार्जित एखादं महत्त्वपूर्ण काम थांबलेलं होतं ते पूर्ण करून देण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या वाडवडिलांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, भावंडांचं सौख्य प्राप्त होण्यासाठी शुभ कालावधी हा 1 महिना राहणार आहे. याचबरोबर धनसंचय होण्यासाठी, धनवृद्धिंगत होण्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम आहे. आणखीन एक रविदेवांचा शुभ परिणाम देणारं फळ म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर या कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्हाला सध्या स्थितीमध्ये 7.5 आहे. 7.5मध्ये एखाद्याला दिलेली उसनवारी पैशाची परत पैसे ते रिटर्न येत नाहीत किंवा ते पैसे येताना अनंत प्रकारच्या अडचणी होतात. मग हेही कार्य संपन्न होण्यासाठीचा कालावधी 1 महिना आहे. मागील येणे परत येण्यासाठी हा कालावधी शुभ म्हणता येईल. हे एक शुभ परिणाम करून देणारं रविदेवांचं फळ तुम्हाला प्राप्त होत आहे. अशुभ परिणाम कमी होण्यासाठी उपाय आता आपण सुचवत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं रवीची उपासना करायची आहे. रामाच्या मंदिरात दर बुधवारी आणि शुक्रवारी दर्शन करायला जायचं आहे. यामुळे नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो. राम मंदिरात जाऊन रामस्तुती म्हणणं किंवा रामरक्षा पठण करणं अत्यंत लाभदायक ठरणार आहे. जर रोज तुम्हाला जाणं शक्य नसेल किंवा दर बुधवारी आणि शुक्रवारी जाणं शक्य नसेल तर घरात सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि त्याचबरोबर दररोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजे रवीचं बळ प्राप्त होऊ शकेल. तर आज आपण धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा 4 राशीच्या जातकांना हा महिना कसा जाणार आहे, अर्थात रविदेव तूळ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला कोणते शुभाशुभ परिणाम प्राप्त करून देणार आहे याची माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.